शिक्षक, महाराष्ट्रातील शिक्षक, गणित विज्ञान जर तुम्ही पाहिलं तर अहोरात्र व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामधीलच मी एक खारीचा वाटा उचलला होता आणि माझं यूट्यूब चॅनल BS काळे सर आहे. त्या चॅनलवर 10वीचे जवळजवळ जे आत्ता अभ्यासक्रमामध्ये आहेत ते सर्व घटक तुम्हाला छोटे छोटे घटक करून स्वाध्यायासहित मी त्या BS काळे सर या यूट्यूब चॅनलवर जर गेला तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करता येईल. मित्रांनो, ह्या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे आमचे विद्यार्थी पालक भयभीत झालेले की माझ्या पालकांना वाटतं की माझ्या विद्यार्थ्याचा आता एवढ्या राहिलेल्या 3 महिन्यामध्ये अभ्यास होईल का, तो पास होईल का. काळजी नसावी, निश्चित तो पास होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना पण माझं सांगणं आहे, काळजी करू नका, तुम्ही निश्चित पास होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, खरोखर तुम्ही भाग्यवान आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय सर भाग्यवान म्हणताय मला तुम्ही? कारण आजपर्यंत जे बॅचेस आमच्या 10वीच्या झाल्या त्यांना पूर्ण पुस्तकांचा अभ्यास होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता पुस्तकातली बरीचशी प्रकरणं थोडीशी यावर्षी पुरती तुम्ही नाही वाचली किंवा अभ्यास नाही केला तरी चालू शकणार आहे. कारण त्याच्यावर आम्ही मूल्यमापन करणार नाही, त्याच्यावर आधारित एकही प्रश्न असणार नाही. त्याच्यामुळं काळजी करू नका. मी कॉन्फिडन्सली सांगतो, निश्चित तुम्ही या 3 महिन्यामध्ये, या आता राहिलेल्या उर्वरित कालावधीमध्ये तुम्ही अतिशय चांगलं यश संपादन करणार आहात, यात कोणतीही शंका नाही. फक्त एकच माझी विनंती आहे की आपल्या कार्यामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला निष्काळजीपणा नाही करता येणार कारण आपल्याकडे दिवस थोडेसे कमी आहेत. तर पालकांना पण माझी विनंती आहे की आपल्या पाल्यासाठी, अभ्यासासाठी घरातलं वातावरण छान ठेवा, जरी काही पालक आपल्या पाल्याला घेऊन आले असतील. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की गणित विषय, विज्ञान विषय आणि इंग्रजी या 3 विषयाची भीती घेता काळजी करू नका. या विषयाची काठिण्य पातळी आपण बरीचशी यावर्षी कमी केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला निश्चित घवघवीत असं यश पाठीमागच्या बॅचच्या विद्यार्थ्यापेक्षा तुम्हाला यावर्षी निश्चित चांगलं यश संपादन करता येणार आहे. फक्त विद्यार्थी मित्रांनो, माझं लेक्चर चालू करण्यापूर्वी एक अभ्यासाच्यासाठी एक तंत्र मी सांगतोय. यू रिमेंबर ऑलवेज ओनली 3 R. फर्स्ट R, यू फर्स्ट रीड, सेकंड R रिमेंबर आणि थर्ड R रिकॉल. हे एक अभ्यासाचं फार महत्त्वाचं तंत्र आहे की विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना मला पहिल्यांदा रीड करावं लागणार आहे, ते म्हणजे पहिलं R आहे. दुसरं R आहे रिमेंबर. मी जे काही वाचलंय ते माझ्या कितपत लक्षात राहिलं, ते मला आठवतंय का, हे मला सातत्यपूर्ण पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे रिमेंबर. आणि रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवावं लागेल. आणि नंतर रिकॉल, की मी लक्षात ठेवलेलं मला वेळोवेळी आठवतंय का, एक्झामद्वारे मला आठवतंय का. हे 3 R जर आपण लक्षात घेतले तर मला वाटतंय आपल्या अभ्यासाला अतिशय अचूक अशी दिशा मिळण्याची शक्यता आहे. चला, आपण आता आज की गणित हा विषय हा अवघड असा महाराष्ट्रभर प्रत्येकजण सांगत असतो, पण मी सांगतोय सगळ्या विषयामध्ये सर्वात सोपा विषय असेल तर तो गणित पास होण्यासाठी. खूप महाराष्ट्र शासनाने SSC बोर्ड यांनी पासिंग खूप सोपं केलेलं आहे. सहज विद्यार्थी 1 ते 2 महिन्यामध्ये सुद्धा पास होईल अशी मूल्यमापन यंत्रणा तयार केलेली आहे. त्यामुळं काळजी कोणतीच करायची नाही. आता मी माझ्या आजच्या व्याख्यानामधून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगणार आहे ते अगोदर आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट, मला प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कळला पाहिजे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळलं पाहिजे, त्याचा आराखडा समजला पाहिजे. कारण मी जी परीक्षा देणार आहे गणित विषयाची त्याचा पॅटर्न जर मला माहीत असेल तर मला तयारी करायला सोपं जाणार आहे. दुसरं अजून काय मला सांगायचं आहे की जो मी गणित भाग 1चं तुम्हाला व्याख्यान देणार आहे, त्या गणित 1 भागमध्ये SSC बोर्डाने आम्हाला प्रत्येक चॅप्टर निहाय वेटेज दिलेलं होतं. ते वेटेज पण माझ्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे. माझ्यासमोर विद्यार्थी सेमीचे पण आहेत, इंग्लिश मीडियम आणि मराठी माध्यम, म्हणून मी दोन्ही भाषा वापरतोय, तर जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची, प्रकरणनिहाय वेटेज जर मला मिळालं तर त्यानुसार मला कोणत्या प्रकरणाला किती भर द्यायचा हे माझ्या लक्षात येणार आहे. त्यानंतर
पुढचा एक भाग मी अतिशय महत्त्वाचा सांगणार आहे की मला जो यावर्षी अभ्यास करायचा आहे पाठ्यपुस्तकातला, कोणता भाग डिलीट झालेला आहे, कोणता भाग मला अभ्यास करायचा आहे, त्याच्यातले कंटेंट कोणते आहे, घटक कोणते आहेत, हे मला माहीत असणं आवश्यक आहे की जेणेकरून मला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, एवढं वर्ष आपण एक्झाम ओरिएंटेड असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याकडे दिवस फार कमी आहे. म्हणून एक्झाम ओरिएंटेड आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं करता येईल हे आपण पाहणार आहोत. आणि दुसरं एक महत्त्वाचं की जे क्वेश्चन पेपर जो पॅटर्न आहे त्याच्यातल्या ठराविक प्रश्नावर की जे विद्यार्थी आमचे वारंवार चुकतात, ते वारंवार त्याच्या मिस्टेक होतात, त्या मिस्टेकवर एक मी थोडासा प्रकाश टाकणार आहे. कारण मी गेल्या वर्षी SSC बोर्ड एक्झाममध्ये CM म्हणून काम केलेलं आहे आणि माझ्या काम करत असताना विद्यार्थ्यांनी टॉप केसेस सुद्धा विद्यार्थी कशा चुका होऊ शकतात ते माझे अनुभव तुमच्या समोर मी ठेवणार आहे. म्हणजे अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल की मला अभ्यास आणि हाऊ टू राईट द आन्सर पेपर हे कसं केलं पाहिजे हे लक्षात येणार आहे. चला आपण पाहूया मग नेक्स्ट. माझा मोबाईल नंबर पण आहे, जरी व्याख्यान संपलं तरी मोबाईल नंबर तुमच्याकडे ठेवा. कधीही तुम्हाला काही शंका आली तर जरूर मला विचारा. मी तुमच्या शंकेचं पूर्णपणे निरसन कधीही तयार आहे. फक्त शाळेची वेळ माझी जी आहे 11 ते 2:30 पर्यंत असते, त्या वेळ सोडून तुम्ही कधीही मला तुमच्या गणिताच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही शंका असतील त्या संदर्भात मला फोन किंवा मेसेज केला तरी देखील मी तुमचं निश्चित उत्तर देऊ शकेल. गणित भाग 1 मॅथ्स पार्ट 1 हा SSC बोर्ड तुमच्याकडून 40 मार्काचा रिटर्न पेपर घेणार आहे. मग याच्या अगोदर तुम्ही म्हणाल सर आमचं जे मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे, SSC बोर्ड हे 100 मार्काचं कसं करणार आहे. तुमच्या वर्गातल्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेल, त्याची जाणीव पण तुम्हाला असेल की 100 मार्कापैकी 80 मार्काचा आपला रिटर्न पेपर आहे. पार्ट 1 40 मार्क आणि पार्ट 2 40 मार्क आणि 20 मार्क जे आहे ते इंटरनल आहे, ते शाळेकडे मार्क आहेत. ती शाळा काय करणार आहे, 10 मार्काचं प्रॅक्टिकल तुमचं घेणार आहे आणि 10 मार्क जे आहे ती ॲक्टिव्हिटी जे वर्षभर तुमच्याकडून जे काय ॲक्टिव्हिटी आहे त्या किमान 5 ॲक्टिव्हिटी तुम्ही आपल्या गणित शिक्षकाला लिहून देणं गरजेचं आहे. आणि त्या 5 ॲक्टिव्हिटी कमीत कमी त्या 5 ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करून दिल्या की तुम्हाला तुमच्या शाळेतले जे गणित शिक्षक आहेत ते तुम्हाला 10 मार्क देणार आहेत. आणि प्रॅक्टिकल पार्ट 1चं एक प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे, पार्ट 2चं एक प्रॅक्टिकल करायचं आहे, त्याचे 10 मार्क. असे इंटरनल मार्क्स आहेत ते तुम्हाला 20 मार्क्स आहेत ते तुम्हाला शाळा देणार आहे. आणि 40-40चे जे 2 आहेत पेपर ते तुम्हाला मात्र SSC बोर्ड लेखी पेपर द्यायचा आहे. हा पॅटर्न माहीत असावा. आता पार्ट 1मध्ये किती चॅप्टर आहे टोटल 6 चॅप्टर आहे, 6 प्रकरण आहे. आता त्या 6 प्रकरणाकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी हे प्रकरण SSC बोर्डाने 12 मार्क्स यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर मी पहिल्यांदा तुम्हाला पहिला जो कॉलम आहे दिसतोय बघा तुमच्या स्क्रीनवर की पहिलं जे गुण आहेत ते SSC बोर्डाने लिखित तुम्हाला त्या चॅप्टरचं वेटेज दिलं होतं. परंतु आता काय बदल झाला की तुमच्या लक्षात येईल बघा, मी संभाव्य दिलेलं आहे, ते काय हार्ड अँड फास्ट नाही, त्याच्यामध्ये 1-2 मार्काचा डिफरन्स होऊ शकेल. वर्ग समीकरणे दुसरा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते 12 मार्क्ससाठी होतं. त्यानंतर थर्ड चॅप्टर अंकगणिती श्रेणी म्हणजेच अर्थमेटिक प्रोग्रेशन, ते 8 मार्कासाठी SSC बोर्डाने एक्झामसाठी ठेवलं होतं. त्यानंतर चौथं होतं अर्थनियोजन, तेच फायनान्शियल प्लॅनिंग, 8 गुणासाठी होतं. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, यावर्षी तुम्हाला त्या प्रकरणाचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या SSC बोर्ड एक्झाम 21 मध्ये एकही उदाहरण असणार नाही, म्हणजे त्याच्यावर मूल्यमापन असणार नाही. म्हणून त्याला मी तिथं पुढं संभाव्यमध्ये 0 दिलंय बघा. त्यानंतर 5वा जो चॅप्टर होता आपला संभाव्यता, त्यालाच आपण प्रॉबिलिटी म्हणतो. आणि ही प्रॉबिलिटी म्हणजे संभाव्यता हा चॅप्टर अतिशय विद्यार्थी मित्रांनो सोपा आहे आणि ते SSC बोर्डाने आपल्याला 8 मार्कासाठी दिला होता. आणि त्याचं बदललेलं वेटेज आहे ते मी शेजारी समोर असणारा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, आपले 2 चॅप्टर रिड्यूस झालेले, कमी झालेले,
त्या 2 चॅप्टरचं जर वेटेज तुम्ही पाहिलं तर सांख्यिकी 12 मार्कासाठी होतं, स्टॅटिस्टिक्स 12 मार्क्स आणि अर्थनियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग हे 8 मार्कासाठी होतं आणि 12 आणि 8 किती झाले 20. या 20 मार्काचा भारांश हा आपल्याला इतर प्रकरणावर डिस्ट्रीब्यूट करणं फार गरजेचं आहे. आणि 21ची जी तुमची प्रश्नपत्रिका येणार आहे तो प्रश्नपत्रिकेमध्ये हे 20 मार्क डिस्ट्रीब्यूट कसे झालेले आहेत हे संभाव्य आहेत. हार्ड अँड फास्ट म्हणजे हे असेच असतील असे नाही, 1-2 मार्काचा डिफरन्स असू शकेल. परंतु जनरली लक्षात ठेवा हे जे मी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत मार्क्स हे बोर्डाचा जो पहिला गुणाचा जो रेशो आहे तो रेशो मात्र कॉन्स्टंट ठेवावा लागतो. म्हणजे पहिलं बोर्डाने दिलेले गुण आणि आत्ता आपण त्याला दिलेले गुण यांचा रेशो कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. हे पेपर सेटरवर जबाबदारी असते आणि त्यामुळं मी तो रेशो कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते 5-5 मार्क मी काय केलेले आहेत जे आपल्याला आता 4 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे आणि त्या 4 प्रकरणावर ते 5-5 गुण मी काय केले डिस्ट्रीब्यूट केलेले. याचा अर्थ 2 चलाचे रेषीय समीकरण हे मला 17 मार्कासाठी आता यावर्षी अभ्यासावं लागणार आहे. वर्ग समीकरण मला 17 मार्कासाठी अभ्यासावं लागणार आहे. त्यानंतर अंकगणिती श्रेणी जी आहे अंकगणिती श्रेणी जी आहे ते आपल्याला 13 मार्कासाठी आहे आणि तुमचं संभाव्यता हे 13 मार्कासाठी आहे. टोटल जर तुम्ही केलं तर तुम्हाला 60 मार्क मिळतील. मग विद्यार्थी गोंधळात पडते, सर आपला विषय तर 40 मार्काचा आहे, वरती हेडिंग तर तुमचा 40 मार्काचा आहे, मग पेपर 60 मार्काचा. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये SSC बोर्ड 60 मार्काचा पेपर देतं कारण त्याच्यामध्ये ऑप्शन्स येत असतात, एक्स्ट्रा तुम्हाला दिलेले असतात आणि त्याच्या साईड 60 मार्काचा पेपर SSC बोर्ड तुमच्या हातामध्ये देतं. त्यापैकी तुम्हाला फक्त 40 गुण मिळवायचे म्हणजेच आउट ऑफ मार्क मिळेल. त्यामुळं आउट ऑफ मार्क मिळवणं यावर्षी खूप सोपं आहे. चला आता थोडंसं आपण पुढं जाऊया. क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेऊया. क्वेश्चन पेपर जो पॅटर्न आहे, जरी आमचा अभ्यासक्रम कमी झालेला असला तरी क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बदललेला नाही हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. SSC बोर्डाचा पॅटर्न गेल्या वर्षीचा होता किंवा अगोदरचा पारंपरिक आहे तोच आहे, त्याच्यात कुठलाही बदल केलेला नाही हे मात्र तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. आपल्याकडं प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण गणित विषयासाठी 5 प्रश्न विचारले जातात. त्या 5 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1, 2, 3 याच्यामध्ये A आणि B असे 2 उपप्रश्न असतात आणि प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 याच्यामध्ये मात्र उपप्रश्न नसतात. त्याच्यामध्ये फक्त उदाहरणं जेवढी सांगितले तेवढी सोडवायची आणि ऑप्शन सहित दिलेले असतात. ते प्रश्न पहिला जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये A आणि B हा पॅटर्न आहे. A पॅटर्नमध्ये म्हणजे A टाईपमध्ये तुम्हाला MCQ टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आता विद्यार्थी म्हणतील MCQ टाईपचे प्रश्न हे आम्हाला म्हणजे फिल इन द ब्लँक्स किंवा रिकाम्या जागा भरा असे असणार आहेत का? अजिबात नाही. रिकाम्या जागा स्वरूपात जरी रिकामी जागा असेल तुम्हाला दिलेली तरी देखील ती रिकामी जागा म्हणून तुम्हाला विचारली जाणार नाही. त्याच्यासाठी असणारा जो प्रश्न आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द ॲन्सर, तुम्हाला उत्तर कसं काढायचं त्याच्या स्टेप करूनच ते उत्तर तुम्हाला काढावं लागेल. अशाच उदाहरणाचा समावेश MCQ मध्ये असणार आहे. डायरेक्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं याच्यावर प्रश्न असणार नाही, काहीतरी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि कॅल्क्युलेशन केल्याशिवाय तिथं तुम्हाला ॲन्सर काढता येणार नाही. ते ॲन्सर तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर पर्यायामध्ये जे दिलेले आहे त्याच्यामधलं काय करा, आयडेंटिफाय करा आणि तो अचूक पर्याय येतो तो योग्य उत्तराचा तुम्ही निवडू शकता. परंतु त्याच्यावर पण मी बोलणार आहे गेल्या वर्षी आणि यावर्षी काय बदल झाला आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं होतं, महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही स्वतः सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना तुमच्या शाळेमध्ये जाऊन सांगा MCQच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याकडून आम्हाला उत्तरपत्रिकेत कसं अपेक्षित आहे. परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी शाळांनी झाली नाही कारण ट्रेनिंग उशिरा दिलं ऑक्टोबरमध्ये. त्याच्यामुळं सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले नाही. परंतु यावर्षी मात्र माझी विनंती आहे की आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थी किंवा शिक्षकांनी
आपल्या विद्यार्थ्यांना सांगावं की बोर्डाला MCQ टाईपच्या प्रश्नाचं उत्तर कसं अपेक्षित आहे ते पण मी आता याच्यामध्ये उल्लेख करतोय. कारण गेल्या वर्षी आम्हाला उत्तरं कशी मिळाली की पूर्ण प्रश्न लिहिलेला आहे, जिथं ऑब्जेक्ट डॅश डॅश दिलेलं आहे तिथं उत्तर भरलेलं आहे आणि अंडरलाईन केलं. ही उत्तर लिहिण्याची पद्धत SSC बोर्डाला अपेक्षित नाही. आम्ही तर त्यावेळेस त्याचा अर्धा मार्क कमी करायचा टॉपचा असेल तर असं ठरवलं होतं. पण जनरली संख्या जास्त असल्यामुळं, कारण टॉप केसेससुद्धा उदाहरणं त्याने नवीन पॅटर्नच त्यांनी उत्तर आम्हाला दिली नव्हती. म्हणून जनरली आम्ही एक असा लूक ठेवला की आता एवढे वर्ष फक्त मुलांना आपण माफ करूया, पण पुढच्या वर्षी मात्र आपले अध्यापक त्या मुलांना सांगतील की बाबा MCQचे प्रश्न ज्यावेळेस तुला सोडवायचे त्यावेळेस SSC बोर्डाला तू उत्तर कसं लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा 1 हे प्रश्न क्रमांक असेल, त्याचा पर्याय E असेल तर विद्यार्थ्याकडून आम्हाला अपेक्षित असं आहे 1 इंटू ब्रॅकेट A किंवा त्याचा पर्याय जी काय 1A 2B 3C असं उत्तर अपेक्षित आहे. त्याचं ॲन्सरचा जो नंबर आहे ते आम्हाला अपेक्षित नाही. याचं कारण असं SSC बोर्डाच्या धोरणामध्ये असं ठरलं होतं की जेणेकरून विद्यार्थ्याला 10वीपासूनच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सवय लागावी आणि अचूक उत्तराचा पर्याय त्याला अचूकपणे निवडता यावा आणि अचूकपणे निवडून तो अचूकपणे लिहिता यावा, हे स्किल त्याचं डेव्हलप व्हावं. म्हणून हे आपण SSC बोर्डाने धोरणात्मक केलेला हा बदल आहे. हे मात्र विद्यार्थ्यांनी यावर्षी लक्षात ठेवा की मला आता सराव परीक्षा जेव्हा द्यायची आहे तेव्हा हे मला कळलं पाहिजे की मला MCQच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मला ॲन्सर नको आहे, मला त्या ॲन्सरचा पर्याय दिलेला जो अल्फाबेट आहे ते लिहायचं आहे. हे मात्र आज आजच्या व्याख्यानातून लक्षातच ठेवायचं की जेणेकरून आपल्याला सराव परीक्षेला आता अडचण येणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B याच्यामध्ये 4 पैकी आपल्याला 4 सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन नाही. पहिल्या प्रश्नात आपल्याला कुठेही ऑप्शन दिलेलं नाही. तो 8 गुणाचा प्रश्न आहे. 4 मार्क्स MCQ आणि 4 तुमचं 1 मार्काचे 4 प्रश्न असतील. टोटल माझा क्वेश्चन नंबर 1 हा 8 मार्काचा असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 A आणि B मध्ये अतिशय प्रश्नांची लेवल लो लेवल असणार आहे. खूप लो लेवल असेल आहे. सहजासहजी तुम्हाला उत्तर देता येईल अशाच प्रश्नांचा समावेश प्रश्न A आणि B मध्ये असणार आहे. लक्षात ठेवा की सहज एखादा छोटासा फॉर्म्युला वापरून तो किंमत काढणार आहे. 1 ते 2 वळीतच तुमचं उत्तर येईल अशा प्रकारे प्रश्नाची रचना किंवा प्रश्नाची मांडणी करावी असं पेपर सेटरला सक्त वॉर्निंग आहे की तिथं विद्यार्थ्याचा वेळ जाऊ नये. कमीत कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला तो प्रश्न सोडवता यावा म्हणून त्याचं उत्तराची साईज 1 ते 2 वळीमध्ये सहज काढता यावी अशा प्रकारे त्या प्रश्नाचा समावेश असेल. प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे. पण विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात हे प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 2A क्वेश्चन नंबर 2A याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीचे प्रश्न असतात आणि गेल्या वर्षी आम्हाला आलेला अनुभव सांगतो विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटीचे प्रश्न कसे सोडवायचे याचं पूर्णपणे ज्ञात झालं नाही. म्हणून मी आवर्जून सांगतो ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं क्वेश्चन पेपरमध्ये जे ॲक्टिव्हिटीचे प्रश्न असतात ते ॲक्टिव्हिटीचे प्रश्न पूर्णपणे तुम्ही ॲन्सर पेपरमध्ये लिहिणं बंधनकारक असतं. तरच तुम्हाला त्याच्या प्रश्नाचे पूर्ण क्रेडिट मिळणार आहे, पूर्ण गुण मिळणार आहे. त्यामुळं ते प्रश्न पूर्णपणे तुम्ही ॲन्सर शीटमध्ये लिहिणं आवश्यक आहे. फक्त जे बॉक्स तुम्हाला दिलेले असतात, जे फिल इन द ब्लँक्स दिलेले असतात त्याच्यामध्ये मात्र तुम्ही कॅल्क्युलेशन करून किंवा तुम्हाला काही स्टेप कराव्या लागणार आहेत त्या बॉक्समध्ये तुम्ही अचूकपणे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणा सर हे बॉक्स आम्ही कसे काढायचे, कारण बऱ्याच वेळा काय काय होतं ते बॉक्स लहान साईजचा काढलं पण त्याच्यामध्ये मला ॲन्सर जर जरा थोडंसं मोठं आहे काय वेळेस मला आता पार्ट 2चा पेपर सोडवताना मला काही रिझन द्यावं लागतं. सर मग तिथं मी बॉक्स काढलेला लहान होईल. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की तो बॉक्सेस जे आहेत ते तुम्ही पेन्सिलनं आखले तरी अलाव आहे. परंतु एक लक्षात ठेवा, बॉक्स पेन्सिलनं असू द्या पण त्याच्यामध्ये जो तुम्ही ॲन्सर मेन्शन करणार आहात ते मात्र पेननंच असलं पाहिजे. तुमचं पेन्सिलचं उत्तर किंवा पेन्सिलनं लिहिलेला जो बॉक्समधलं ॲन्सर आहे ते आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. लक्षात ठेवा, तिथं मात्र उत्तर तुमचं पेननंच अपेक्षित आहे.
मी का म्हणलं बॉक्स पेन्सिलनं करा, कारण बऱ्याच वेळा तुमच्या अँसरला जागा पुरत नाही त्या बॉक्समध्ये लिहायला. तर तुम्ही काय करा, तो पेन्सिलचा असल्यामुळे पडून पुन्हा बॉक्स तुम्ही त्याची लेंथ वाढवू शकता आणि तुम्हाला अचूक असा बॉक्सची साईज सारखीच असावी किंवा मोठेच असावे लहानच असावे असं कुठंही बंधन नाही. फक्त बॉक्स का पाहिजे, कारण त्या बॉक्समधलं जे अचूक ॲन्सर आहे, अचूक उत्तर आहे, हे आमच्या परीक्षकांना आयडेंटिफाय करता यावं. कारण आम्ही ॲन्सर शीटमध्ये जे गुण दिलेले आहेत त्या एका बॉक्सला अर्धा मार्क दिलेले, आणि ज्यावेळेस आमचा पेपर तपासणारा जो आहे तो काय करेल, प्रत्येक बॉक्समध्ये दिलेलं ॲन्सर आहे त्या प्रत्येक बॉक्सला हाफ मार्क देणार आहे. त्यामुळं क्वेश्चन नंबर 2A हा ॲक्टिव्हिटीचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त 4 बॉक्स देणार आहेत. आम्ही किती बॉक्स देणार आहे? 4च बॉक्स देणार आहे, आणि प्रत्येक बॉक्स हा अर्धा मार्कासाठी असतो, त्याच्यातला आन्सर अर्ध्या मार्कासाठी असणार आहे. त्यामुळं तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सरावासाठी दिलेली जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स जास्त दिसतील, पण ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. पण ज्यावेळेस आम्ही परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये आम्ही फक्त तुम्हाला 4च बॉक्स देणार आहोत आणि प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे. हा प्रश्न क्रमांक 2Aचं वैशिष्ट्य की त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी किती विचारल्या जातील? 3 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील, आणि तुम्हाला लिहायचे किती? 2च ॲक्टिव्हिटी लिहायचे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B, त्याच्यामध्ये 5 पैकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजे 8 गुण तुम्हाला मिळवायचे. ऑप्शन सहित 10 तुम्हाला गुण दिलेले आहेत. प्रत्येक उदाहरण हे तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे. इच एक्झाम्पल हॅव 2 मार्क्स, यू ऑलवेज रिमेंबर. इन क्वेश्चन नंबर 2B, हाऊ मेनी क्वेश्चन सॉल्व? हाऊ मेनी एक्झाम्पल सॉल्व? ओनली 4 आउट ऑफ 5, यू ऑलवेज रिमेंबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, 3A याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी फक्त 2 प्रश्न सोडवायचे. क्वेश्चन नंबर 3A मध्ये आपण आहे, 2 पैकी 1च प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. आम्ही तुम्हाला 2 प्रश्न देणार आहे ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये. जसा क्वेश्चन नंबर 2A असणार आहे तसा सेम क्वेश्चन नंबर 3 असणार आहे, लक्षात ठेवा. फक्त थोडीशी काठिण्य पातळी 2A पेक्षा 3A ची थोडीशी पुढं असेल. फक्त एक लक्षात ठेवा, 2A मध्ये जर 4 बॉक्सेस असतील तर 3A मध्ये आम्ही 6 बॉक्स देणार आहोत, लक्षात ठेवा. परंतु each box have only half marks, you always remember in activity questions. कृती जे ॲक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या ए मध्ये प्रश्न असला तर काय, तिसऱ्या ए मध्ये असला प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे, हे मात्र तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B 4 पैकी 2च सोडवायचे. इच एक्झाम्पल हॅव 3 मार्क्स, आणि तुम्हाला 2 सोडवायचे, 6 मार्क्स मिळवायचे. तुम्हाला ऑप्शन सहित मला वाटतं 12 मार्क्स तुम्हाला आहे त्याच्यामध्ये दिलेले, आणि तुम्हाला 4 पैकी 2 सोडवायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 ह्याला मी स्पेशल बोलणार, कारण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 इथपर्यंत आमचा महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थी सहज पास होईल अशीच प्रश्नपत्रिकेची रचना केलेली, लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिकेची रचना करताना आम्ही कोणते उद्देश डोळ्यासमोर ठेवतो? सर्वसामान्य विद्यार्थी जो आहे आपल्या महाराष्ट्रातला, मग तो आदिवासी भागातला सुद्धा असेल, तर तो सहजासहजी पास कसा होईल. त्यानंतर दुसरं एक आम्ही क्रायटेरिया, सर्वसामान्य विद्यार्थी पास कसा होईल, आणि दुसरं एक फार महत्त्वाचा क्रायटेरिया, जे आमचे विद्यार्थी प्रज्ञावान आहेत त्या विद्यार्थ्याला कुठंतरी टोकाची जी भाऊगर्दी आहे ही थोडीशी कमी करण्यासाठी, त्याची टॅलेंटची टेस्टिंग करण्यासाठी एखादा प्रश्न आम्ही हॉट क्वेश्चन म्हणून टाकणार आहे त्याच्यामध्ये, की जेणेकरून 40 पैकी 40 हे सहजासहजी मिळू शकत नसतात. हे खरीच आम्हाला मॅथमॅटिक्समधले टॅलेंटची मुलांची शोधता यावी, या टेस्टिंगसाठी आम्ही काही या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचा समावेश केलेला आहे. त्यालाच आपण हॉट क्वेश्चन म्हणतो, आणि ते फार कमी असतात. ते कमी म्हणजे कशासाठी, की विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी सहज त्यांना पहिल्या 3 प्रश्नामध्ये सहज चांगले मार्क मिळू शकतात. प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्यासाठी आम्ही 4थ्या प्रश्नासाठी तो ठेवलेला आहे. हॉट याचा अर्थ काय? हॉट म्हणजे गरम नव्हे,
हायर ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन्स. हायर ऑर्डर स्किल क्वेश्चन म्हणजे कुठले? उच्चस्तरीय विचार कौशल्य. मग तुम्ही काय म्हणाल, सर एक कुठून आम्हाला शोधणार? तुमच्या अभ्यासक्रमावरच असणार, घाबरायचं काही कारण नाही, तुमच्या अभ्यासक्रमावरच असणार. परंतु तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही किती वेगवेगळ्या अँगलनं त्या प्रश्नाकडे पाहता आणि तुमच्याकडं असलेलं बेसिक मॅथमॅटिकल नॉलेज आजपर्यंत तुम्ही गणिताचं मिळवलेलं किती आहे याची सुद्धा आम्ही त्या प्रश्नाद्वारे चाचपणी करत असतो. ह्या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय काय म्हणून घाबरायचं कारण नाही, अभ्यासक्रमावर आधारितच असतात. फक्त तो प्रश्न थोडासा आम्ही ट्विस्ट केला जातो की विद्यार्थी खरोखरच त्या घटकाचं, त्या कंटेंटचं त्याला छान प्रकारे ज्ञान प्राप्त झालंय का, त्यांनी छान प्रकारे तो घटक अभ्यासलेला आहे का. जर त्यांनी तो घटक जर चांगला समजून घेतलेला असेल, त्यानं खूप त्याच्यावर थिंकिंग छान केली असेल, तर निश्चित ते सुद्धा प्रश्न आमचे विद्यार्थी सहज सोडवू शकतात, कुठंही त्याला अडचण नाही. फक्त त्याच्यामध्ये आम्ही एक मार्गी प्रश्न न विचारता एक 2-3 फॉर्म्युले, 2-3 कन्सेप्ट क्लब केलेले असतात. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल 2-3 कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लब केलेले असतात. फॉर एक्झाम्पल, समजा मी मॅथ्सचा 1चा पेपर सोडवतोय, तरी देखील मला कदाचित मॅथ्स 2 मधली काही जॉग्रॅमेट्रिक जे काही डायग्रॅम आहेत, काही प्रॉपर्टी आहेत, काही एरिया, पेरिमीटर या संदर्भातले काही फॉर्म्युले आहेत, ते सुद्धा मला पार्ट 1 मध्ये अप्लाय करता येतात का, याचं टेस्टिंग करण्यासाठी हा 4था क्वेश्चन ठेवलेला लक्षात ठेवा. आणि या 4थ्या प्रश्नामध्ये आम्हाला 3 दिलेले असतात, त्याच्यातले फक्त 2 सोडवायचे असतात आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की विद्यार्थी सहज ते 2 प्रश्न सोडवू शकतात, त्यात कोणतीही शंका नाही. आता तुम्ही म्हणा, सर त्याची साईज वगैरे जास्त असते का, त्याला गुण जास्त आहेत ना, त्याच्यामुळे त्याचं लिखाण जास्त आहे का? कदाचित त्याच्यामध्ये 3-4 ओळीचं सुद्धा उत्तर असू शकेल. फक्त तो विचार कसा करतो याचं टेस्टिंग त्याच्यामध्ये फक्त केलं जाणार आहे. काही बेसिक 9वीपर्यंत मिळवलेलं जे ज्ञान आहे त्याचा सुद्धा त्याला कुठंतरी योग्य रीतीनं वापर करून त्या उदाहरणाचं सोल्युशन काढण्यासाठी तो कसा विचार करतो. भले त्याचं शेवटचं उत्तर त्यांनी नाही काढलं तरी त्याला 0 मार्क्स नाही मिळाला. आपल्या मॅथमॅटिक्सचं एक विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्य लक्षात ठेवा, आपल्या विद्यार्थ्याला 0 मार्क कधी मिळत नाही. का? कारण ते उदाहरण सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यानं जेवढ्या स्टेप केलेले आहेत तेवढ्या स्टेपला आम्ही मार्क ठेवलेले आहे. भले शेवटचं आन्सर तुम्ही नाही काढलं तरी तुमचा शेवटचा 1 मार्क जाणार आहे. त्यामुळं पाठीमागच्या ज्या स्टेप तुम्ही केलेले आहेत त्याला आम्ही मार्क ठेवलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही, मला उत्तर नाही आलं म्हणून माझं असं डिस्करेज व्हायचं नाही. तुम्ही जेवढ्या स्टेप करणार आहात त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न सुद्धा थोडासा 4थ्या प्रश्नापेक्षा सोपा आहे. 4था प्रश्न थोडासा कठीण असेल पण 5वा प्रश्न खूप सोपा असतो. फक्त तुम्हाला नाही येणार. सर तुम्हाला नाही येणार, मग ह्याला कसं सोपं म्हणायचं? सोपं कसं म्हणायचं? परंतु तुम्हाला माहीत असलेलंच तेवढ्या वेळामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी त्या 5व्या प्रश्नातले जे उदाहरणाच्या संदर्भात आहे तर सगळं तुम्हाला माहीत असलेलंच, फक्त तुम्हाला विचार करून मांडणी तुम्ही कशी करता. काय काय वेळेस मी उत्तर पण तिथंच देणार आहे. या 5व्या प्रश्नाचं वैशिष्ट्य पूर्ण मी आन्सर सोडवून देणार आहे तुम्हाला आणि त्या आन्सरमध्ये काही विशिष्ट प्रश्न विचारून तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात का. काही प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये ओपन एंडेड विचारणार आहे कारण आम्हाला दुसरीकडे कुठंच जागा नाही आहे. मग आम्हाला ओपन एंडेड याचा अर्थ काय, मगतोत्तरी प्रश्न, याचा अर्थ एकाच प्रश्नाचं उत्तर आमच्या महाराष्ट्रातले 1000 विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. पर दिस आन्सर इज मॅथमॅटिकल करेक्ट, देन यू गेट फुल मार्क्स. गणितातलं आन्सर वेगवेगळं आहे परंतु ते मॅथमॅटिकल करेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल, राईट एनी 2 लिनियर इक्वेशन, राईट एनी 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मला सांगा या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे देऊ शकतील. राईट एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन विच आर इन जनरल फॉर्म. मला सांगा ओपन एंडेड प्रश्न आहे. हा विद्यार्थी वेगळा लिहिल, हा विद्यार्थी वेगळा लिहिल, हा विद्यार्थी वेगळा लिहिल, वेगवेगळे प्रश्न देतील. परंतु लक्षात ठेवा त्याला जर जनरल फॉर्म म्हणजे काय, जर त्याचं सामान्य रूप क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय, ही कन्सेप्ट टेस्टिंग करण्यासाठी आम्हाला तिथं वाव आहे. म्हणून ओपन एंडेड प्रश्न. मग त्याच्यामध्ये कदाचित आम्ही 2 विचारू शकेल, 3 विचारू शकेल. ते परीक्षकावर अवलंबून आहे. फक्त सांगायचं तात्पर्य एवढं की काही प्रश्न विद्यार्थ्याला
त्या उदाहरणामध्ये उत्तर काढण्यासाठी, स्वतःचं मत प्रकट करण्यासाठी, प्रकट होण्यासाठी वाव आम्ही प्रश्न क्रमांक 5 साठी दिलेले आहे. कारण विद्यार्थ्याच्या मताला सुद्धा काहीतरी किंमत आहे. त्याचं स्वतःचं गणितीय मत कसा व्यक्त करतो हे टेस्टिंग करणारे प्रश्न आम्ही त्या 5व्या प्रश्नात देणार आहे. अजून काय त्याचं स्वरूप काय असणार आहे? विद्यार्थ्याची सृजनशीलता हे टेस्टिंग करण्यासाठी आम्ही उदाहरणं त्याच्यामध्ये टाकणार आहे. अजून काय त्याच्यावर असणार आहे? विद्यार्थ्यामध्ये आजपर्यंत जे बेसिक नॉलेज आहे त्याला मिळालेलं आणि आता 10वीचा त्याला शिकलेला जो कंटेंट आहे त्याचं कुठं तो साधर्म्य आहे का, त्याला लावता येतं का, त्याचे टेस्टिंग आम्ही त्या प्रश्नामध्ये करणार आहे. मग तुम्ही म्हणा सर त्याचे एवढे स्वरूप असतील तर नेमकं कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे आम्ही कसं ओळखायचं? नाही आहे. तिथं तुम्हाला तेवढा विचार करावाच लागणार आहे की मला प्रश्न काय विचारलाय. आणि म्हणून सांगतो की 5व्या प्रश्न जरी सोपा असला, विद्यार्थ्याला प्रश्नाचा अर्थच कळत नाही लवकर आणि प्रश्नाचा अर्थ नीट न कळल्यामुळं, अंडरस्टँडिंग नीट न झाल्यामुळं उत्तर सोपं असलं तरी लिहिता येत नाही. त्याच्यासाठी सराव, प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन, याच्यासाठी उदाहरणाचा सराव करणं फार गरजेचं आहे. त्या टाईपची उदाहरणं आम्ही पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. म्हणून मी तुम्हाला दुसरी एक विनंती करतो, पाठ्यपुस्तकामध्ये सोडवून दिलेली उदाहरणं आहेत भाग 1 आणि भाग 2 मध्ये, ते सगळी उदाहरणं तुमच्या हाताखालून जाणं गरजेचं आहे. कारण त्याच पॅटर्न आम्ही SSC बोर्डामध्ये प्रश्न विचारले जातात. पुढे जाऊया. आता प्रश्नपत्रिकेवर सूचना कोणत्या असतात बाबा? पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, ती सूचना असते. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, कॅल्क्युलेटरला तुम्हाला परवानगी दिली जात नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात, मार्क्स हे पूर्ण गुण दर्शवतात. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी. मी पार्ट 2चाही त्याच्यामध्ये विचार केलेला आहे की जिथं जिथं आवश्यक आहे, जरी आम्ही त्या प्रश्नामध्ये आकृती काढा असं म्हटलेलं नाही, परंतु ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आकृती काढल्याशिवाय तो प्रश्न सोडवताच येत नाही, अशा ठिकाणी मात्र फिगर मोस्ट नेसेसरी, लक्षात ठेवा फिगर आवश्यकच आहे तिथे. रचनेच्या सर्व खुणा, आता भौमितिक रचना जे तुम्ही पार्ट 1 सर घेणार आहे तर रचनेच्या खुणा स्पष्टपणे असल्या पाहिजे, हे पेपरवर सूचना आम्ही दिलेली असते. त्यानंतर प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन प्रथम प्रयत्नासच केले जाईल. आता याच्यावर एक मला थोडंसं बोलायचं आहे. बरेच विद्यार्थी आमचे काय चुका करतात सांगतो. प्रश्न पहिला A MCQचा सोडवताना पहिल्यांदा उत्तर लिहितात प्रश्न क्रमांक 1A, ठीक आहे. पुढं गेला त्याच्या लक्षात आलं अरे मला प्रश्न 1A नाही वाटत, मला B वाटतो, प्रश्न 1B म्हणतात. पुन्हा वाटतं मला नाही वाटतं, प्रश्न क्रमांक 1C. लक्षात ठेवा आम्ही पहिला पर्याय जो तुम्ही लिहिलेला आहे तोच फक्त ॲग्री करणार आहे, पुढचे पर्याय ॲग्री करणार नाही. कारण मुलं सुद्धा आम्हाला खूप छानपैकी बनवण्याचा प्रयत्न करतात. काय करतात बघा, पहिला A, पहिला B, पहिला C, पहिला D, यू कॅन एनी चॉईस, कुठलं पण उत्तर घ्या सर, एक घ्या बाकीचं खोडून टाका सर, तुम्ही चालणार नाही. असे प्रश्न आम्ही स्वीकारणार नाही. फर्स्ट प्रेफरन्स तोच आम्ही ॲक्सेप्ट करणार. आता पुन्हा काही विद्यार्थ्याच्या लक्षात एक शंका, मला विद्यार्थ्याच्या अशा शंका येतात. एक विद्यार्थ्याने शंका विचारली, सर प्रश्न क्रमांक 1A मी लिहिला उत्तर, मला वाटलं ते उत्तर चुकीचं आहे आणि माझ्या नंतर 2 प्रश्न लिहिल्यानंतर लक्षात आलं की 1चा पर्याय B आहे, तर मी पुढं लिहिलं तर चालेल का? येस. परंतु 1A जो पहिला लिहिलेला आहे त्याच्यावर काट मारणं आवश्यक आहे. त्याच्यावर जो काट नाही मारली, युअर आन्सर इज नॉट ॲप्लिकेबल, ते नाही आम्ही ॲक्सेप्ट करणार. परंतु तुला वाटलं प्रश्न पेपर संपलाय आणि तुम्हाला पेपर चेक केल्यानंतर लक्षात आलं MCQ मध्ये माझे 2 पर्याय आहेत, हे मला पुन्हा कळलं की याचं उत्तर हे आहे आणि मी शेवटी लिहिलं, काय हरकत नाही, तुमचं उत्तर आम्ही ॲक्सेप्ट करतो, त्या प्रश्नामध्ये ते गुण आम्ही देऊ शकतो. परंतु कंडिशन कोणती आहे, पहिलं जे आन्सर लिहिलेलं आहे ते खोडणं आवश्यक आहे, त्याच्यावर काट मारणं आवश्यक आहे. पण ते पण ठेवलंय, पुढं पण ठेवलंय, तुम्हाला कुठलं वाटेल ते घ्या, चालणार नाही. ते बंधन लक्षात ठेवा MCQ साठी. आणि बरेच मुलं आम्हाला गंडवण्याचा प्रयत्न करतात, पण लक्षात ठेवा तुम्ही फसताय, आम्ही नाही फसत. तर असं सराव परीक्षेला बऱ्याच वेळा आता घडणार आहे असं, तर आता लक्षात ठेवा नेमकं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. चला पुढे जाऊया. बहुपर्यायी प्रश्नाचं उत्तर लिहिताना
उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर. आता गेल्या वर्षीपासून आपण प्रश्नपत्रिकेवर सूचना सगळ्या देतोय, तरी विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका सूचना एक विद्यार्थ्याचं अजून एक काय घडतं सांगतो. परीक्षा दिवशी असं पेपर तुम्हाला मी किती वाजता ताब्यात देतो तुमच्या जवळजवळ मला वाटतंय पाठीमागच्या वर्षापासून 11ला परीक्षा असेल तर 10 मिनिटं बिफोर फक्त क्वेश्चन पेपर तुम्हाला वाचण्यासाठी आम्ही देतोय. एक थोडंसं स्पीड. ठीक आहे. तर चौथ्या प्रश्नातलं अभ्यासक्रमावरचं स्वरूप आहे, थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडली जाऊया. आणि पाचव्या प्रश्नाचे जे वैशिष्ट्य आहे, उदाहरणं कुठले कुठले असतात ते थोडंसं तुमच्या डोळ्यासमोर फ्लो चार्ट टाईपचे वगैरे प्रश्न असतील, अपूर्ण रचना वगैरे दिलेली असतील, मुक्तोत्तरी प्रश्न असतील, अंदाज, निकटीकरण, उतारा देऊन गणितीय माहिती प्रश्न वगैरे त्या टाईपचे असतील. त्यानंतर मी जरा थोडंसं पुढं जातो की प्रश्नपत्रिकेमध्ये सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न आणि कठीण प्रश्न ते थोडंसं पहा. सोपे प्रश्न 40% असतील, मध्यम प्रश्न 40% असतील, कठीण प्रश्न 20% असतील आणि एकूण 100%. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन हे काय तुमच्यासाठी नाही, ते टीचरसाठी आहे. थोडंसं मी स्पीडली जातो. आता कोणता भाग डिलीट झालेला आहे त्याच्यावर फक्त डायरेक्ट बोलतो मी, म्हणजे वेळ कमी लागेल. सायमल्टेनियसली इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये 2 चलाती रेषीय समीकरण ते आहे तुमच्याकडे अभ्यासासाठी. त्याच्यातले घटक कोणते, 3च मेथड फक्त आपल्याला अभ्यासायचे यावर्षी, आणि वर्ड प्रॉब्लेम. त्यानंतर पुढचा जो भाग आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे, त्याची ओळख, वर्ग सोडवण्याची पद्धती, अवयव पद्धत, सूत्र पद्धत आणि वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप आणि दिलेल्या मुळावरून वर्ग समीकरण तयार करणे आणि वर्ड प्रॉब्लेम. एवढाच भाग आपल्याला यावर्षी अभ्यासायचा आहे. आणि खालचे जे आहे तो भाग जो कम्प्लीट स्क्वेअर मेथड ती यावर्षी डिलीट झालेली आहे, तो यावर्षी तुम्ही नाही अभ्यासली तरी चालू शकेल. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन हाही भाग डिलीट झालेला आहे. त्यानंतर क्रमिका, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, याच्यामध्ये काही डिलीट झालेलं नाहीये. याच्यामध्ये सगळे घटक आहे तसेच आहेत, एकही घटक याच्यातला डिलीट झालेला नाही, सगळं घटक तुम्हाला आहे. आणि प्रॉबिलिटी याच्यातलाही एकही घटक चेंज नाही झालेला. पण लक्षात ठेवा, स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी हे प्रकरण पूर्णपणे डिलीट झालेले आहे. यावर्षी सांख्यिकी आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे दोन्ही चॅप्टर डिलीट झाले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर थोडेसे प्रश्न फक्त तुम्हाला डोळ्यासमोर ठेवतो की MCQ टाईपचे प्रश्न कसे विचारले जातात. क्वेश्चन नंबर 1A, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे, अशा टाईपचे उदाहरणं तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये तुम्ही सिम्प्लिफाय वगैरे करून वर्ग समीकरण आहे का नाही तुमच्या लक्षात येईल. दुसरा XY चले असलेले एक सामायिक समीकरणासाठी DX आणि DY दिलंय, त्याच्यावर तुम्हाला D दिलेलं आहे, Y काढायला, Y किंवा X कोणतीही बाजू तुम्हाला काढायला विचारतील. ते तुम्ही फॉर्म्युला वापरूनच काढू शकता. X = dx/d, Y = dy/d. आणि त्याच्यापैकी तुमचं अचूक उत्तर कोणतं आहे ते निवडा आणि त्याच्यानुसार उत्तर लिहू शकता. त्यानंतर तिसरा 4 जे आम्हाला विचारले जातात, जर n(a) = 2, p(a) = 1/10, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n(s). n(s) माहीत आहे तुम्हाला, अतिशय सोपं उदाहरण आहे, तरी देखील आमच्या विद्यार्थ्याची सिली मिस्टेक कशी होते बघा. n(s/n(a) काय काढायचं आहे आमच्या लक्षात येत नाहीये. आणि त्याच्यामुळे p(a) दिलं. जरा प्रश्न कसा गुगली केलेला दिलाय बघा. मी p(a) ची किंमत दिलेली आहे. आमच्या विद्यार्थ्याला माहित आहे p(a) = n(a/n(s). पण विद्यार्थी काय करतात, p(a) दिला असताना कळतच नाही. काय घाबरायचं कारण नाही. जे किमती दिले त्या किमती ठेवा आणि सिम्प्लिफाय करा. 1 मार्क सुद्धा कशा प्रकारे विचारला जातो ते तुम्हाला दाखवलेलं आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी आहे का नाही, कॉमन प्रश्न तुम्हाला सहज टेस्टिंग करता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B, याचं 1 मार्काचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, फक्त प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे फक्त पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर ॲक्टिव्हिटीचे प्रश्न हे महत्त्वाचं आहे. मुद्दाम मी तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्यावर का बोललो, हा जो ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे डिटर्मिनंटचा, त्या डिटर्मिनंटचं पूर्ण क्वेश्चन तुम्हाला आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. आणि जे मी बॉक्सेस दिलेत ना, त्या बॉक्समध्ये फक्त तुम्हाला अचूक उत्तर लिहायचं आहे, लक्षात ठेवा. हे 2 मी ॲक्टिव्हिटीचे प्रश्न दिलेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचा एक प्रश्न दिलाय,
आणि डिटर्मिनंट त्याच्यावर एक क्वेश्चन दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हिटीचे प्रश्न परीक्षेत कसे विचारले जातात त्याचा एक पॅटर्न, त्याचं एक स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न कसे विचारले जातात ते पण दाखवलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 2 जर बघितला, 1 नाणे 2दा फेकले, 2 नाणी 1दा फेकली, असं कुठलंही विचारतील. आणि मी जे 4 घटक विचारलेले आहेत त्यातले कुठलेही 2च घटक तुम्हाला विचारतील 2 मार्कासाठी. आलं का लक्षामध्ये? तर तेवढे प्रश्न. आता 3 मार्काचा प्रश्न बघा, आतापर्यंत तुमच्या पाठ्यपुस्तकात नसेल, कसा वेगळ्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटीचा प्रश्न विचारलाय बघा. तुम्हाला विवेचकाची किंमत, नेचर ऑफ रूट बाय गिवन व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, दिले तुम्हाला, आणि त्याच्यावरून त्याच्या मुळाचे स्वरूप ठरवायचे. आणि इथं तुम्हाला वरील डेल्टाच्या व्हॅल्यू मी दिलेत बघा, -31, 40 आणि 0. तुम्हाला याच्यासाठी त्याचा प्रॉपर्टी माहीत पाहिजे, गुणधर्म माहीत पाहिजे. इफ व्हॅल्यू ऑफ डेल्टा ग्रेटर दॅन 0 विच आर नेचर ऑफ रूट्स, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इफ व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज इक्वल टू 0 व्हॉट आर द नेचर ऑफ गिवन रूट्स. आणि इफ व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज लेस दॅन 0 व्हॉट आर द नेचर ऑफ रूट्स. एवढ्या प्रॉपर्टी 3 जर तुम्ही नीट अभ्यासल्या तर हा ॲक्टिव्हिटीचा प्रश्न सहजरित्या तुम्ही सोडवू शकता, 3 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर हे दुसरा एक ॲक्टिव्हिटीचाच प्रश्न आहे बघा. 6 बॉक्सेस दिलेले आहेत आणि 6 बॉक्सवरून तुम्हाला एका बॉक्समध्ये अचूकपणे उत्तर कसं लिहिता येईल की जे पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रश्नांचा समावेश नाही. म्हणून तुमच्या निदर्शनास मी आणतोय, प्रश्न जरी ते असले तरी ॲक्टिव्हिटीमध्ये ते प्रश्न आपण कसे बसवू शकतो ते दाखवलेले तुम्हाला. आणि जो प्रश्न क्रमांक 5, त्या 5 प्रश्नासाठी हा प्रश्न कसा सूट होतो तिथं ते बघा. तुम्हाला पूर्णपणे आम्ही तो क्वेश्चन सोडवून दिलेला आहे आणि सोडवून दिलेला प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारले. म्हणजे तुम्ही मराठी, इंग्रजी याच्यामध्ये उतारलेले प्रश्न कसे लिहू शकता, तशा टाईपमध्ये आमच्या गणितामध्ये सुद्धा कसा प्रश्न 5व्यात विचारला जातो त्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवलेलं आहे. येलो कलरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत बघा. शेजारी वरती एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे आणि येलो कलरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला सोडवून दिलेल्या एक्झाम्पलमध्ये सगळी उत्तरं आहेत, ती उत्तरं तुम्हाला अचूकपणे निवडता आली पाहिजे. बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू तुम्ही सहज सांगू शकाल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी पण सांगू शकाल, कारण तुम्हाला फॉर्म्युला जर माहीत असेल, फॉर्म्युलावरती दिलाय तिथं डी ची व्हॅल्यू कोणती आहे ती सांगू शकाल. त्यानंतर सम ऑफ हाऊ मेनी टर्म्स इज 1270. हा मात्र प्रश्न विचार करा जरा की सम किती टर्म्स आहे, याचा अर्थ यू हॅव टू नो व्हॅल्यू ऑफ एन. यू हॅव टू गिव्ह यू इन युअर सॉल्व एक्झाम्पल अबव. तिथं तुम्हाला यांची व्हॅल्यू आयडेंटिफाय करता आली पाहिजे. राईट अँड एपी, त्याच्यावर मला एपी. जर वी हॅव टू नो व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ डी, देन हाऊ टू राईट द एपी. हे ज्या मुलांना माहिती आहे तेच मुलं या प्रश्नाचं उत्तर अचूकपणे देऊ शकतात, नाही तर नाही देऊ. अशा प्रकारे आम्हाला या प्रश्नाकडं वाटतं तेवढं सोपं नाही. आपल्याला त्याचा विचार कधी सोपं होईल, जर मी त्या अँगलनं त्याच्याकडं पाहिलं, सोपं करून पाहिलं, प्रत्येक प्रश्न समजून घेतला तर मला निश्चित गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यासाठी एक सूचना आहे, एक शेवटची सूचना म्हणजे ते बहुपर्यायी ॲक्टिव्हिटीजच आहेत. याच्या संदर्भामध्ये खरोखरच वेळ आपल्याला कमी होता, पण विद्यार्थी मित्रांनो निश्चित सांगतो, आजपर्यंत जे बॅचेस 10वीच्या गेलेत त्यांच्यापेक्षा यावर्षी SSC बोर्डाला बसणारे विद्यार्थी निश्चित गणित विषयामध्ये सर्वात जास्त मार्क मिळवतील, यात कोणतीही शंका नाही. कारण का, तुम्हाला अतिशय कमी सिलेबस आहे आणि छानपैकी पेपर तुम्ही सोडवणार आहात. शिवाय काठिण्य पातळीसुद्धा आम्ही विचारात घेऊनच प्रश्नपत्रिका सेट केलेली असते. त्यामुळे यावर्षी काठिण्य पातळीसुद्धा थोडीशी कमी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थोडंसं कमी वेळेमध्ये कमी झालेला सिलेबस हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुमचे गणित शिक्षक पेज टू पेज तुम्हाला देतील. फक्त मी ओव्हरलुकिंग केलेलं आहे आणि कमी झालेला सिलेबस विचारात घेऊन मी उरलेल्या
दिवसामध्ये माझ्या अभ्यासाचं मी नियोजन कसं करणार आहे आणि केलेला अभ्यास मला परीक्षेमध्ये किती छान प्रकारे गणिताच्या ॲन्सर पेपर ॲक्टिव्हिटीद्वारे मला उतरता येणार आहे याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका वाटली जरूर फोन करा. निश्चित फक्त एक लक्षात ठेवा, जास्तीत जास्त सराव आपल्या गणितामध्ये असणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. मला वेळ इथं दिला त्याबद्दल धन्यवाद. संयोगाचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुमच्यासारखा डिवोटेड शिक्षक